श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 71. सकाळचे 5:30 वाजले होते. मोबाईलवर अलार्म वाजतो, पण त्याआधीच आरवने डोळे उघडले होते. एक महत्त्वाची क्लायंट मीटिंग होती आज. सुट्टी संपली होती आणि पुन्हा त्या शिस्तबद्ध दिनक्रमेला सुरुवात झाली होती. पण आज काहीतरी वेगळं होतं. ना नेहमीसारखी मीरा त्याला उठवायला आली, ना तिच्या हातात लिंबू पाणी होतं. चला आरव राज्याध्यक्ष, वाटतं इथून पुढे स्वतःची कामं स्वतःच करावी लागतील. प्रेमात पडलात ना, आता मीरा मॅडमची लाड नखरे झेलायला शिका, असं म्हणून तो स्वतःलाच गुड मॉर्निंग म्हणतो. बाथरूममधून फ्रेश होऊन तो स्वयंपाकघरात जातो. फ्रीजमधून लिंबू काढतो, पाणी गरम करतो आणि स्वतःसाठी लिंबू पाणी बनवतो. मीराने स्पष्ट सांगितले, मला इथून पुढे सकाळी लवकर उठवायचं नाही. मीराचं ते बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटतं. लिंबू पाणी घेऊन तो जिममध्ये जातो. म्युझिक प्ले करतो आणि ट्रेडमिलवर चालू लागतो. सकाळी जिममध्ये दमदार वर्कआउट केल्यावर आरव नेहमीसारखा फ्रेश होतो. थंडगार शॉवर, ब्लॅक टी शर्ट आणि फॉर्मल ट्रॅक पॅन्ट्स घालून तो त्याच्या रूममध्ये सगळं काही त्याचं आवरत असतो. त्याचं लक्ष घड्याळावरती जातं. आता सकाळचे 8:30 वाजून गेलेले होते. इकडे तो भुवया थोडा उंचावतो. ब्रेकफास्टची वेळही गेली आणि मीटिंगची वेळही जवळ येते. त्याने आधी सगळी तयारी करून ठेवलेली असते. लॅपटॉप, मीटिंगसाठी लागणाऱ्या फाईल्स, डायरी, पेन सगळं काही एका लेदर बॅगमध्ये व्यवस्थित. मीरा उठली आहे का? मुंबईला आल्यापासून आरव आणि मीरा वेगवेगळ्या रूम्समध्ये झोपत होते. अजूनही त्यांचं नातं प्रेमाच्या सीमारेषांमध्ये होतं, नाजूक पण मजबूत. एकमेकांवरती प्रेम असूनही त्यांनी स्वतःसाठी काही बंधनं आखून ठेवली होती. आरव शांत पावलांनी मीराच्या रूमजवळ जातो. दरवाजाचं लॉक नसल्याने तो हळूच दार पुढे ढकलतो. त्या क्षणी त्याचे डोळे क्षणभर स्तब्ध होतात. कारण इकडे मीरा बेडवरती बेफिकीरपणाने झोपलेली असते. वरती टॉप आणि खाली सैलसर पायजमामध्ये झोपलेली मीरा. एक पाय उंचावलेला, त्यामुळे पॅन्ट गुडघ्यापर्यंत सरकलेली, दोन्ही हात डोक्याच्या वरती, केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर अगदी निष्पाप शांतता. ब्लँकेट पायावरून ओसरून अगदी जमिनीवरती पडलं होतं. ती झोपेच्या इतक्या खोल अवस्थेत होती की जणू संपूर्ण जग विसरूनच ती गेलेली होती. आरव हळूच जवळ येतो. तिचं ते निष्पाप रूप पाहून त्याच्या चेहऱ्यावर गोडसं हसू उमटतं. या मुलीचं सगळंच काही वेगळं आहे, अगदी झोपणंसुद्धा. त्याचं मग क्षणभर भूतकाळात जातं. मीरा आणि त्याचं पहिली भेट, तिचं बोलणं, तिची काळजी, तिचं त्याच्यावर वाढत गेलेलं प्रेम आणि आता ही शांतपणे झोपलेली मीरा. तो तिच्याजवळ जातो. हलकंसं तिच्या कपाळावरती एक बट हलवतो जी तिच्या डोळ्यांवर आली होती. तिचा श्वास हलकासा सम, त्याचा स्पर्श होताच ती किंचित हलते पण जागी होत नाही. मीरा, मीरा उठ ना. तिचा कोणताही प्रतिसाद नाही. तो थोडा जवळ येतो आणि पुन्हा हसत थोड्या मोठ्या आवाजात म्हणतो, मीरा उठ बरं आता. मीरा झोपेतच गोड आवाजात म्हणते, आरव थोडा मुश्किलपणे बोलतो, मीरा उठ ना गं, मला परत मीटिंगसाठी जायचं आहे. म्हटलं होणाऱ्या बायकोसोबत थोडा वेळ घाल बाबा, पण तू तर झोपूनच आहेस. तो हळूच तिच्या गालावर हात ठेवतो. तेवढ्यात मीरा पटकन झोपेतच त्याचा हात हळूवारपणे पकडते. डोळे अजूनही मिटलेले. मीरा गडबडीतच उठते. मीरा उठ. मीरा आळस तिथंच बोलते, 2 मिनिटं. आरव थोडा रागवत बोलतो, मीरा 2 मिनिट नाही आणि 5 मिनिट नाही, उठ बरं लवकर, मला खरंच उशीर होतोय. मीरा अजूनही उठत नाही आहे बघून आरव तिचा हात धरतो आणि थोडीशी ओढतच तिला उठवतो. ती शेवटी आळस देत डोळे उघडते. आरवचं हसतमुख रूप समोर पाहून ती बघतच राहते. आरव हसत बोलतो, गुड मॉर्निंग वायफी. वायफी हा शब्द ऐकून मीराच्या गालावर एक हलकंसं लाजरं हसू उमटतं. मीरा हसतच बोलते, गुड मॉर्निंग आरव. ती मोठा आळस देते आणि बारीक डोळे चोळू उठू लागते. चल मीरा आता पटकन उठ बरं आणि आवर. 11 वाजता माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तुला तर ही गोष्ट माहितीच आहे ना. आरवचे बोलणे ऐकून मीरा चकित होऊन पटकन बोलते, 11 वाजता मीटिंग, मग मला लवकर का उठवलं नाही? मला पटकन आवरायला हवं ना, मलासुद्धा तुमच्यासोबत यायला हवं ना. आरव हसत तिच्यासमोर झुकतो. हळूच तिच्या कपाळावरती ओठ ठेवतो. डोंट वरी, आज तू माझ्यासोबत येऊ नकोस. मीरा थोडा भुवया उंचावते. का? तुम्ही तर म्हणता की मी तुमची पिया आहे, मग तुम्ही जिथे तिथे मी नको का असायला? आरव हसतच बोलतो,
हो, पण माझी होणारी बायको कालच सिंगापूरवरून दमून आहे ना, दमली आहे ना. माझी काळजी करणारी ती बायको आज विश्रांती घेणार. त्यामुळे मी ती मीटिंग अटेंड करतो. आरवचं बोलणं संपताच मीरा मनातच विचार करू लागते. म्हणजे आज मी घरी एकटीच असणार आहे. आरव ऑफिसला मीटिंगसाठी जाणार आहेत आणि हीच ती संधी आहे जी मला परत मिळणं कठीण आहे. मला आशा काकूंना आजच भेटायला हवं. खूप काही त्यांना विचारायचं आहे. त्यांच्याजवळ आरवच्या भूतकाळाबद्दल, त्यांच्या मनात दडलेल्या गोष्टींबद्दल. आणि उद्यापासून तर कदाचित मीही आरवसोबत ऑफिसला जाईन. मग वेळच मिळणार नाही. मी नकळत खिडकीकडे पाहत राहिले. मनात निश्चय पक्का होत होता. आरव आज एकटेच ऑफिसला जाणार आहेत म्हणून मी सहज जाऊ शकते आशा काकूंकडे. हो, हीच योग्य वेळ आहे. आज फोन करून भेट ठरवतेच. अजून विचारात मीरा हरवलेली होती तेवढ्यात आरव जवळ आला. त्यानं तिचा हात हलक्याने पकडला आणि थोडं काळजीने म्हणाला, मीरा, काय झालं? डोळे उघडे आहेत पण चेहऱ्यावर अजूनही स्वप्नात हरवलेला भाव. कुठे हरवलीस तू? त्याच्या त्या स्पर्शाने आणि आवाजाने मीरा भानावरती येते. एक हसू ओठांवरती उमटलं. मग थोडंसं गोंधळून म्हणाले, नाही, असं काही नाही. 11 वाजता तुमची मीटिंग आहे ना? बघा ना, अजून मी उठले नाही. तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायचा होता ना, टिफिन तर बनवायचा होता. मला अजून थोडं लवकर उठायला हवं होतं. आरव मीराच्या केसांवरून हात फिरत बोलतो, मीरा, मी आता 8:30 वाजता तुला उठवत आहे, तरीसुद्धा तू उठायचं नाव घेत नाहीस आणि काय म्हणतेस मी तुला लवकर उठवायला हवा होता? आरव हसतो. मीरा थोडीशी नाराज होऊन डोळे चोळते. सॉरी आरव, मी पटकन आवरते, तुमच्यासाठी ब्रेकफास्ट आणि टिफिन तयार करते. तुमचा वेळसुद्धा निघून गेला ना, खरंच सॉरी. मीरा उठण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात आरव तिचा हात हलकेच पकडतो. मीरा, शांत हो. आज ऑफिसमध्ये क्लायंटसोबत मीटिंग आहे आणि त्यांच्यासोबतच लंच होईल. तू फक्त आपल्या दोघांसाठी ब्रेकफास्ट बनव, पण त्याआधी मी आपल्या दोघांसाठी छान गरमागरम कॉफी बनवतो. मीरा आश्चर्याने त्याच्याकडे बघते. तुम्ही कॉफी बनवणार? आरव हसत बोलतो, हो, माझ्या हातची कॉफी तर एकदा पिऊन बघ. मीरा हसून बोलते, चालेल, मी आवरून येते. मीरा बाथरूममध्ये वळते तेवढ्यात आरव परत तिचा हात पकडतो. मीरा थोडी चिडून बोलते, आता काय? आता काय म्हणजे मीरा? गुड मॉर्निंग कुठे दिलंयस मला? मीरा त्याच्याकडे पाहते आणि हसते. गुड मॉर्निंग आरव. आरव खटळा हसत, असं नाही असं. तो पटकन तिच्या जवळ येतो, अलगद तिच्या ओठांवरती हलकासा किस करतो आणि लगेच बाजूला होत म्हणतो, गुड मॉर्निंग मीरा. मीराच्या चेहऱ्यावर गुलाबी रास फुटते. ती पटकन उठून बाथरूमकडे पळते. मीराला अजून हसत, झालं तुमचं? सुरू झालं तुमचं? जा आता, मीटिंग आहे ना, टाईमपास नको. आरव हसत उठतो आणि किचनमध्ये निघतो. मीरा पटकन आंघोळ करून साधा तरी छान सासूती ड्रेस घालते. केस सेल बांधून आरशात एक नजर टाकते आणि खाली येते. तिथे आरव किचनमध्ये कॉफी बनवत असतो. त्याचे हलके हलके हालचाली, गरम दुधाचा वाफ आणि कॉफीचा मोहक सुगंध सगळं वातावरण प्रसन्न करत होतं. मीरा हळूच त्याच्या पाठीमागून जाऊन त्याला मिठी मारते. झाली का कॉफी? ती अलगद कुजबुजते. आरव थोडासा चकित होतो पण लगेच त्याच्या छातीवर असलेल्या मीराच्या हातावर आपला हात ठेवतो. हो, झाली आहे. चल, गरम गरम कॉफी पिऊया आणि थोडा वेळ एकमेकांसोबत घालवूया. तो हलकेच हलत म्हणतो. तो दोघांसाठीही कपात कॉफी होतो. ते हॉलमध्ये येतात, सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसतात आणि कॉफी पिऊ लागतात. एकमेकांच्या नजरेतून त्या सीप घेणाऱ्या हालचालीतून एक वेगळीच जवळीक उमटत असते. कॉफी संपल्यावर मीरा उठते. मी लवकरात लवकर तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते. उशीर झाला आहे बघा, 9:30 वाजून गेलेत. तुम्हाला मीटिंगसाठी सुद्धा जायचं असेल ना, तोपर्यंत मी लवकर आवरा. हो मीरा, चालेल. असं म्हणत आरव हसतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. मीरासुद्धा किचनमध्ये जाते आणि पौष्टिक असा सुंदर ब्रेकफास्ट तयार करते. उपमा, टोस्ट, स्टीम केलेले व्हेजिटेबल्स आणि त्याच्या आवडीचा एक स्पेशल फ्रूट ज्यूस. आरव तयार होऊन खाली येतो. एका हातावर ब्लेझर टाकलेला, दुसऱ्या हातात ऑफिस बॅग, नीट केस विंचरलेले, चेहऱ्यावरती आत्मविश्वास आणि तेज होतं. पण मीराच्या नजरेत अडकलेलं ते एक दृश्य होतं, आरवने घातलेला तो शर्ट, जो मीरेने काही दिवसांपूर्वी त्याला गिफ्ट केलेला होता. तो त्या शर्टमध्ये इतका हँडसम दिसत होता की मीराची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. ती तशीच उभी राहून त्याला पाहत राहते. एक शांत स्मित तिच्या ओठांवरती उमटलेलं होतं. माझा आरव, तिच्या मनात नकळत आलं. आरव अगदी मीराच्या समोर येऊन उभा राहतो. मीराची नजर अजूनही त्याच्यावर स्थिर असते. डोळे थोडेसे मोठे, ओठ थोडेसे उघडे होते. ती जणू एखाद्या चित्रासमोर उभी असते. हा खरंच तोच आहे ना, माझा आरव? तिच्या मनात नकळत हेच विचार घोळत असतात. आरवला तिच्या नजरेचा अर्थ कळतो. तो हलकं हसतो आणि अलगद तिच्या खांद्यावरती हात ठेवतो.
तू म्हणालीस तर मी आजची मीटिंग कॅन्सल करतो. असाच उभा राहतो. पाहिजे तेवढं बघत राहा मला. त्याचे शब्द ऐकून मीरा क्षणात भानावरती येते. ती पटकन नजर इकडे तिकडे फिरवते. चेहरा थोडासा गोंधळतो. आरव हसून म्हणतो, अगं एवढं काय गलासतेस? हक्क आहे का तुझा माझ्याकडे बघण्याचा? तू बघू शकतेस. जितकं वाटेल तितकं बघ. मग हा शर्ट कसा दिसतोय माझ्यावर? मीरा एक गोड स्मित करत म्हणते, खूप छान, खूप छान दिसतोय तुमच्यावर हा शर्ट. पण हा शर्ट तुम्ही का घातलात? अगदी महागडा किंवा खास ब्रँडचा नाही ना? तुम्ही दुसरा कोणता क्लासी शर्ट घालू शकला असता. मीराचं बोलणं ऐकून आरव तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकतो. परत सुरू केलंस हे तू? हे एक्सपेन्सिव्ह, तो ब्रँड, मीरा हे सगळं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे की तू हा शर्ट मला दिलेला आहेस आणि आजची मीटिंग माझ्यासाठी खूप खास आहे म्हणूनच मी हा माझा फेवरेट शर्ट घातला आहे. तो हसत आपली चेअर ओढतो आणि बसतो. चल आता पटकन ब्रेकफास्ट करूया. मीरासुद्धा पटकन त्याला ब्रेकफास्ट वाढते आणि तीसुद्धा त्याच्या बाजूला बसते. दोघेही ब्रेकफास्ट करतात. दोघांचाही ब्रेकफास्ट आता झालेला होता. आरव आपली बॅग आणि ब्लेझर उचलतो आणि दरवाजाकडे वळतो. मीरा, मला निघायला हवं आता. मीटिंग आधी मला ऑफिसमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. त्याचं बोलणं ऐकून मीरा पटकन उठते. आरव, फक्त 2 मिनटं थांबा प्लीज. आरव थोडा गोंधळतो. काय झालं मीरा? प्लीज ना आरव, फक्त 2 मिनटं, काहीतरी आहे. असं म्हणत ती पटकन किचनमध्ये पळत जाते. आरव तिच्याकडे बघतोय, पण ती काय करत आहे याचा अंदाज लागत नाही. तिच्या घाईच्या हालचाली, थोडासा धडपडलेला आवाज आणि त्यातून उमटणारी काळजी. काही क्षणातच मीरा परत येते. तिच्या हातात एक छोटंसं स्टीलचं वाटीवजा भांडं होतं. ती थेट आरवच्या समोर येऊन उभी राहते. आरव, हात पुढे करा. आरव एक क्षण तिच्याकडे बघतो आणि न बोलता हात पुढे करतो. मीरा त्या छोट्या बाउलमधून चमच्याने थोडं दही साखर त्याच्या हातावरती ठेवते. हे खाऊन जा. ती हलकं हसत म्हणते. आई म्हणायची, कोणतंही चांगलं काम सुरू करताना थोडं दही साखर खाल्लं की ते काम यशस्वी होतं. म्हणून तुमच्यासाठी आजची मीटिंग स्पेशल आहे ना, हा प्रोजेक्ट मिळावा म्हणून. आरव त्या दही साखरकडे बघतो, पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. डोळे थोडेसे स्थिर, नजरेत एक खोल हरवले, पण तो जणू काहीतरी एका जुन्या आठवणीत हरवतोय. त्याच्या डोळ्यांसमोर क्षणात एक लहानपणीचं दृश्य चमकून जातं. आई हातात दही साखर ठेवते, त्याला शाळेच्या स्पर्धेसाठी पाठवत आहे. बाळा, हे घे आणि भारी काम करून ये. ती हसते आणि आरव त्या आठवणीत खोल बुडतो. आरव, मीरा त्याच्या बदललेल्या चेहऱ्याकडे बघते. खा ना. आरव हळूच भानावरती येतो. तिच्या आवाजाचा तो हळबळपणा त्याच्या मनाला परत वर्तमानात आणतो. तो डोळे मिटून दही साखर तोंडात टाकतो. थँक्यू मीरा. त्याचा आवाज थोडासा भरून आलेला, पण चेहऱ्यावरती हसू होतं. आरव, तुमचं काम झालं की तुम्ही घरी यायला लागलात ना, मला एक मेसेज किंवा कॉल करा. आरव थोडा चकित होत तिला बघतो. का? मीरा हलकंसं असते. म्हणजे तुम्ही लवकर येणार असाल तर मी काहीतरी छान तुमच्यासाठी बनवून ठेवेन ना, म्हणून. ती थोडीशी लाजते, पण तिचं बोलणं साधंसं असतं, पण त्या शब्दात भरपूर प्रेम लपलेलं असतं. आरव हलकंसं हसतो. ठीक आहे, करेन नक्की. तो हळूहळू वळतो आणि जायला लागतो. पावलांची हालचाल सुरू झालेली असते, पण काही क्षणातच तो थांबतो. काहीतरी जाणवतं त्याला. तो परत वळतो आणि परत मीरासमोर उभा राहतो. मीरा गोंधळून जाते. काय झालं? आरव तिच्याकडे एकटक पाहतो. मग हळूहळू तो तिच्याजवळ झुकतो आणि तिच्या कपाळावरती हळूवार किस करतो. टेक केअर. घरीच राहा, कुठेही न सांगता बाहेर जाऊ नकोस, समजलं? काळजी घे. उगीच इकडे तिकडे धडपडू नकोस. बाय. लव्ह यू सो मच. मीरा स्तब्ध होते. तिच्या ओठांवर नकळत एक शांत हास्य उमटतं. तीही हलकेच पुढे सरकते आणि आरवच्या गालावर आपले ओठ टेकवते. ऑल द बेस्ट. ती कुजबुजते. आरव काही क्षण तसाच थांबतो. तो नजरेने तिच्या हळू भावनेला स्वीकार करतो आणि म्हणतो, आता तर माझी मीटिंग नक्कीच यशस्वी होणार. हो, पण आता तुम्ही जावा, मीरा लाडाने म्हणते. दोघं हलकं हसतात. मीरा त्याला दरवाजापर्यंत सोडते. आरव एक शेवटचा कटाक्ष टाकतो आणि बाहेर निघून जातो. आरव ऑफिससाठी निघून जातो आणि दरवाजा बंद होताच मीरा तशीच पळत हॉलमध्ये येते. तिचं मन अस्वस्थ झालेलं असतं. आजच ती वेळ आहे. आता नाही बोलत तर कधीच नाही. टेबलावर ठेवलेला तिचा फोन ती घाईघाईने उचलते. धडधडत्या हृदयाने ती आशा काकू असा नाव शोधते. नाव स्क्रीनवर दिसताच क्षणाचाही विलंब न करता कॉल करते. 1-2 रिंग आणि कॉल रिसीव्ह होतो. हॅलो. समोरून आशा काकूंचा ओळखीचा हळवा आणि थोडासा थकलेला आवाज ऐकू येतो. हॅलो काकू, मी मीरा बोलते. काकू क्षणभर स्तब्ध होतात आणि मग त्यांच्या आवाजात अचानक आनंदाचा भर ओसंडून वाहतो. अगं मीरा, किती दिवस झाले गं, कुठे गायब झालीस तू? माझा नंबर घेतलास आणि त्यानंतर काहीच संपर्क नाही. माझ्याकडे तुझा नंबरच नव्हता म्हणून मी काही करू शकले नाही. सॉरी काकू,
खरंच सॉरी, सगळं खूप घाईगडबडीत झालं. तुम्हाला कॉल करणं राहून गेलं, पण आज पहिल्यांदाच मन निवांत वाटलं म्हणून लगेच तुम्हाला कॉल केला. काकूंचा स्वर थोडासा मिश्किल होतो, पण त्यात एक महत्त्व दाटलेलं असतं. आणि हो, त्या दिवशी अगं तू तर मला अगदी ठणकावून म्हणाली होतीस की काकू मी तुम्हा दोघांना एकत्र आणणारच. आणि त्यानंतर ना एक कॉल ना काही. मला वाटलं तू आम्हा दोघांना विसरलीस की काय. मीरा घाईघाईने बोलते. नाही नाही काकू, तुम्ही समजताय तसं काही नाही आणि तुम्ही अशी काही गोष्ट मनात ठेवू नका. मी खरंच तुमच्यासमोर दिलेला शब्द विसरलेले नाही. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्की प्रयत्न करीन तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी. काकू थोड्या भावूक होतात. त्यांच्या श्वासात नकळत हुरहुर जाणवते. म्हणूनच काकू आज मी तुम्हाला फोन केला होता. मला तुमच्याशी थोडं खास बोलायचं आहे. आपण आज भेटू शकतो का. म्हणजे काकू आज तुमच्याकडे वेळ आहे का. वेळ असेल तर प्लीज आपण आज भेटूया ना. आशा काकू दुसऱ्या बाजूने हलक्या हसत म्हणतात. अगं मीरा, माझ्याकडे जरी वेळ नसला ना तरीही माझ्या आरवसाठी त्याच्याजवळ पुन्हा एक पाऊल टाकण्यासाठी मी नक्कीच वेळ काढू शकते. आणि आपण यासाठीच तर भेटणार आहोत ना. हो हो, आहे वेळ माझ्याकडे. नक्की भेटूया आपण. काकूंच्या शब्दांमधून झळकणारा आशावाद ऐकून मीराच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटतं. ठीक आहे काकू, मग आपण कुठे भेटूया. मीरा, तू इकडे माझ्याजवळ येशील का. मीरा थोड्या संकोचाने बोलते. नाही काकू, सध्या तिकडे येणं थोडं कठीण आहे. ये जा करताना वेळ निघून जाईल आणि आरव सर अचानक घरी आले तर मला लवकर घरी परत यावं लागेल. म्हणून मी म्हणत होते की तुम्ही जर इकडे आरव सरांच्या घराजवळ एखादं ठिकाण ठरवलं तर मला सुद्धा वेळेवरती परत येईल. काकू हसतात. अगं बेटाबाई, मला थोडीच काही अडचण आहे. मी काही बसने प्रवास करणार नाही किंवा रिक्षाने नाही. ड्रायव्हरला सांगितलं की तुम्हाला एका तासाभरात तिथे सोडेल. मीरा हलकं हसते. मग असं करूया ना काकू, इथे घराजवळ एक छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे आपण भेटूया. हो चालेल मला. मी तिथे पोहोचते एका तासाभरात. काकू बोलतात. ठीक आहे काकू, भेटल्यावर सगळं बोलू. ती आनंदाने कॉल कट करते. आज तिने मनाशी काहीतरी नवीन ठरवलेलं होतं. तिला एक नवीन गोष्टीची सुरुवात करायची होती. आरव आणि त्याचे आई वडील जरी ते सावत्र असले तरीही त्यांना एकत्र आणायचं होतं. मीरा आयुष्यामध्ये आरवच्या आल्यापासून आरव खूप खुश होता, पण तरीसुद्धा एका बायकोचं प्रेम वेगळं आणि आईवडिलांचं प्रेम वेगळं. आरवला जरी त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम, जवळचा माणूस मिळाला असेल तरीही आईवडिलांचं प्रेमसुद्धा मिळवून द्यायचं असा निर्धार मीराने केलेला होता. त्या दोन्ही नात्यांमधली जी गैरसमजाची गाठ अधिक घट्ट बांधली गेली होती, ती गाठ तिला हळूहळू करून सोडवायची होती आणि त्यासाठीच ती आजपासून प्रयत्न करणार होती. काकू भेटायला तयार झालेल्या होत्या, त्यामुळे मीरासुद्धा पटकन घरातच सगळं काही आवरू लागते आणि तीसुद्धा पटकन आवरून त्या मंदिराजवळ जाते. दुपारची वेळ होती. गणपती बाप्पाच्या छोट्याशा मंदिरात आजूबाजूला शांतता पसरलेली होती. मंद स्वरात चालणारी आरती आणि घंटानाद मीराच्या कानांवर पडत होता. ती मंदिराजवळच्या बाकावर येऊन बसते. हृदयाची धडधड वाढलेली होती, कारण आज ती एका नव्या प्रयत्नाची पहिली पायरी टाकणार होती. काही मिनिटांनी एक गाडी मंदिराजवळ थांबते. ड्रायव्हर दरवाजा उघडतो आणि आशा काकू बाहेर पडतात. साधा साडीचा पोशाख, चेहऱ्यावरती थोडी काळजी आणि थोडा उत्सुकतेचा भाव. मीराची नजर त्यांच्यावर पडते आणि ती पटकन उठून त्यांच्यासमोर जाते. काकू नुकत्याच गाडीतून उतरतात. मीरा त्यांना पाहून हलक्या पावलांनी पुढे येते आणि सौम्य हसत त्यांचा हात हलकासा धरते. काकू या ना, आधी देवाचं दर्शन घेऊया, मग निवांतपणे बसून बोलूया. काकू फक्त मान ठेवला होता. त्यांच्या डोळ्यात मीराबद्दल एक अनामिक स्नेह उमटतो. दोघे एकत्र मंदिरामध्ये दिशेने वळतात. मंदिराजवळच्या गाभाराबाहेर तिथे एक साधीशी बाई फुलं, अगरबत्ती आणि प्रसाद विकत असते. मीरा तिच्याकडून एक छोटा थाळा घेते, ज्यात ताज्या मोगऱ्याची माळ, 2 अगरबत्त्या आणि नारळ असतो. काकू हळू हसत. अगदी लहानपणी आरवसह अशीच मी फुलं आणायचे. तो लाडात म्हणायचा, माझा बाप्पा सगळ्यात भारी. मीरा त्यांच्याकडे प्रेमाने पाहते, पण काहीच बोलत नाही. दोघी आत जातात. गणपती गाभाऱ्यात बाप्पाचं सुंदर मूर्ती दर्शन घेता घेता दोघींचे डोळे मिटलेले. काकू हळूच डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करत असतात. बाप्पा, माझा मुलगा परत येईल ना, माझ्याकडे बघेल ना, पुन्हा आई म्हणून हाक मारेल ना. गाभाऱ्यासमोर गणपती बाप्पाची सुबक मूर्ती विराजमान होती. बाजूला गणपतीचा मंद सुवास दरवळत आहे. घंटानादाचा हलकासा प्रतिध्वनी गाभाऱ्यात भरलेला. मीरा हातात फुलांचा थाळा घेऊन डोळे मिटून बाप्पासमोर झुकते. मनात एक विचित्र उत्सुकता होती. हळूच ती डोळे उघडते आणि मनातल्या भावना शब्दात मांडते. गणपती बाप्पा, आज मी तुझ्यापाशी आभार मानायला आले आणि थोडंसं मागायलाही. एक गरीब साधी मुलगी होते मी, पण तू मला इतकं सुंदर नातं दिलंस, आरवसारखा जीवनसाथी दिलास, जो कधी रागावतो, कधी गप्प राहतो, पण आतून खूप खूप प्रेम करतो. त्याच्या प्रेमासाठी तुझं खूप खूप आभार. ती डोळे मिटते. नाकाला आणि डोळ्याला गार वारा स्पर्शून जातो. शब्द थोडे थांबतात, मग ती पुन्हा बोलते.
आता मी तुझ्याकडे काहीतरी खूप मोठं मागते. जसं तू माझं आणि आरवचं नातं एकत्र आणलं तसं त्यांचं आणि त्याच्या आईवडिलांचं नातंसुद्धा जोडून दे बाप्पा. त्यांच्या नात्यामध्ये गैरसमजाची एक गाठ घट्ट बांधलेली आहे आणि ती गाठ मी सोडवणार आहे. फक्त तू मला बळ दे, संयम दे आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचं, विश्वासाचं नातं फुलू दे. मीरा थोडं डोकं झुकवते. तिच्या डोळ्यात पाणी तरळतं, पण ते अश्रू दुःखाचे नाही, ते संकल्पाचे होते. हे बाप्पा, एका दुरावलेल्या आईवडिलांना आणि मुलाला पुन्हा एकदा जवळ येऊ दे. आरवच्या चेहऱ्यावर ते एकटेपण नाहीसं होऊ दे. आईच्या मायेचा स्पर्श त्याला पुन्हा मिळू दे. गणपती बाप्पाचं दर्शन शांतपणे घेऊन प्रसाद घेतल्यावर मीरा आणि आशा काकू मंदिराच्या बाहेर पडतात. अंगणात शांतता असते. मंदिराच्या समोर एक मोठं वटवृक्ष होतं. त्याच्या पायथ्याशी एक सिमेंटचा जुना बेंच ठेवलेला होता. झाडाच्या सावलीमुळे तिथे थंडगार वाटत होतं. मीरा काकूंचा हात हलकासा पकडताना म्हणते, या काकू, इथे बसूया ना निवांतपणे, मग बोलता येईल. काकू काही न बोलता तिच्या हातात हात गुंफून चालत येतात. दोघी त्या झाडाखाली येऊन बसतात. क्षणभर शांततेत वेळ थांबतो. काकू थोडासा सुस्कारा टाकत म्हणतात, मंदिरात किती वेळाने अशी शांतता अनुभवली, जणू देवाने स्वतःच बोलावून घेतले. काकूंचे बोलणे ऐकून मीरा हळू आवाजात म्हणते, हो काकू, कधी कधी मनात काही मोठं ठरवलं ना की देव त्याला वाट द्यायला समोर येतो. काकू तिच्याकडे नजरेने पाहतात. मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक असते, आत्मविश्वास, नितळता आणि प्रेम. थोडा वेळ शांततेत जातो. झाडावरून एक दोन पानं हलगत खाली पडतात. काकू डोळ्यांपुढे थोडं गांभीर्य घेऊन सरळ मीराकडे बघतात. मीरा, सांग ना आता, कशासाठी बोलवलं होतंस? सरळ विषयाला हात घाल. मीरा क्षणभर थबकते, पण तिच्या डोळ्यात धाडस असतं. ती काकूंकडे बघते, थोडं हसते आणि म्हणते, काकू, मागच्या वेळी आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी तुम्हाला शब्द दिला होता, आरव सरांना आणि तुम्हाला एकत्र आणण्याचा. आज त्याच वचनाची पहिली पायरी टाकायचं मी ठरवलेलं आहे. पण काकू, त्यासाठी मला काही गोष्टी आधी समजल्या पाहिजेत ना. आरव सरांच्या लहानपणाबद्दल, तुमचं आणि त्यांचं नक्की नातं कसं होतं त्याबद्दल. मीराचं बोलणं ऐकून काकू शांत होतात, पण त्यांची नजर अजूनही मीरावरती होती. त्यांच्या चेहऱ्यावर आठवणींचं ओझं स्पष्ट दिसू लागलं. काकू हळूहळू पण स्पष्ट बोलतात, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ती नीट सांग पोरी, म्हणजे मी तुला तसं सगळं काही सांगू शकेन. मीरा थोडं पुढे सरकते. आपुलकीने त्यांचा हात हातामध्ये घेते. काकू, पहिल्यांदाच आपली भेट झाली होती आणि तरीही तुम्ही मला विश्वासाने तुमचं सगळं काही सांगितलं आणि मीही तो विश्वास तोडला नाही. मला तुमचं आणि आरव सरांचं नातं पुन्हा उभं करायचं आहे, पण त्यासाठी मला हे समजून घ्यावं लागेल की आधी तुमचं काय नातं होतं. काकूंच्या डोळ्यामध्ये अश्रू तळतात. त्या नजर झुकवतात. पण इरा, जर तू जुना काही विषय छेडलास तर या सगळ्या गोष्टीचा आरवला त्रास होईल गं. त्याला काहीतरी आठवलं की तो आतून मोडून पडतो गं. मग तो स्वतःला दोष देतो, कधी स्वतःच्या शरीरावरती ओरखडे काढतो गं. आणि माझ्याच डोळ्यासमोर माझाच मुलगा असं स्वतःशी लढतोय, मग मला ते नाही आवडणार गं. मीरा शांतपणे सगळं ऐकते. तिचा चेहरा गंभीर होतो, पण डोळ्यात अजूनही ठामपणा असतो. ती मनाशीच बोलते, हो, हे खरं आहे, जेव्हा काही जुना विषय निघतो तेव्हा आरव खूप अस्वस्थ होतो. कधी चिडतो, कधी शांत होतो, पण आता सगळं बदललं आहे. आता मी त्यांची मीरा आहे. माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. माझ्या स्पर्शाने तो शांत होतो, माझ्या हसण्याने त्याचा राग निवतो. आज त्यांचं प्रेम माझ्यावर आहे आणि हेच माझं सामर्थ्य आहे आणि तेच मी आता वापरणार आहे. मीरा थोडं पुढे झुकताना काकूंच्या हातावरती हात ठेवते. हो काकू, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काही जुन्या आठवणी काढल्याने त्यांना त्रास होईल, पण काकू, जर आपण त्या आठवणी कधी समोर आणल्या नाहीत तर त्यांना त्या गोष्टी विसरणं सोपं जाईल ना. आणि एक दिवस ते तुमचं अस्तित्वच मनातून मागे टाकतील. ते पूर्णपणे तुम्हाला विसरणार नाहीत हे मला ठाऊक आहे. आईचं प्रेम कधीच विसरता येत नाही, पण जर मनात असलेलं प्रेम वाढवायचं असेल ना तर त्यांना त्या लहानपणीच्या आठवणी परत आठवायला हव्यात. त्या गोड, साध्या, प्रेमळ क्षणांना परत अनुभवायला हवं. काकूंच्या डोळ्यात हलकीशी चकाकी येते. मीरा बोलत राहते, म्हणूनच काकू, मी त्या आठवणी पुन्हा जिवंत करणार आहे. तुम्ही आरव सरांशी कसं बोलायचात, काय आवडायचं त्यांना, आईचं लाडाचं गाणं, त्यांना झोपवण्याची सवय, त्यांचं फेवरेट जेवण, हे सगळं मी त्यांच्या आयुष्यात पुन्हा आणणार आहे. जेव्हा मी हे सगळं काही करू लागेल रोज थोडं थोडं, तेव्हा त्यांना तुमची आठवण येईल. ते त्यांचं मन उघडतील, त्यांचं दुखणं बोलतील आणि मग काकू, मी ते सगळं जपून तुमच्यापर्यंत नेईन. मीरा थांबते. तिच्या डोळ्यात एक आत्मविश्वास असतो. काकू, मला असं वाटतं की चांगल्या गोष्टीसाठी थोडासा त्रास झाला तरी चालतो.
कारण नंतर मिळणारं सुख त्या त्रासाच्या कितीतरी पटीने मोठं असतं. ते सुख आई म्हणून तुम्हाला आणि मुलगा म्हणून आरव सरांना मिळेल. मीरा बाळा, तुला वाटते तसं खरंच होईल का गं? मी माझ्या लहानपणीच्या आरवच्या आठवणी तुझ्यासोबत शेअर केल्या आणि तू त्या पुन्हा त्याच्यासमोर जिवंत केलास तर खरंच तो त्याच्या मनात दुःख बोलून दाखवेल का गं? तो स्वतःला मोकळं करेल का गं? काकू, एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. आपण प्रयत्न तर करूया ना. जर प्रयत्नच केला ना तर काहीच होणार नाही. कधी कधी कोणाला हक्काने थोडा त्रास दिला तर ते त्यांचं संपूर्ण आयुष्य सुंदर करत असतं काकू. काकू डोळे पुसतात आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलेलं असतं, आरवसाठी त्या काहीही करतील. आता काकू बोलायला सुरुवात करतात. हे बघ मीरा, आरव म्हणजे माझा श्वास आहे आणि त्याच्यासाठी मी अगदी काहीही करू शकते. सांगते तुला, सगळं काही मी तुला सांगते. काकू आठवणीत हरवतात. हसत थोड्या थोड्या अश्रूंनी बोलतात. तुला माहिती आहे मीरा, आरव लहान असताना माझ्या प्रत्येक कामात तो असायचा. अगदी स्वयंपाक करताना मी पोळ्या लाटायची आणि तो बाजूला बसून पीठ भिजवायचा. गोंधळ नुसता करायचा बघ. माझ्या पदरात लपायचा. मंदिरात जायचो तेव्हा गोड बोलायचा. आई गणपतीला आपलं गाणं म्हण. आम्ही दोघांनी मिळून आमच्या गार्डनमध्ये आंब्याचं झाड लावलं होतं. मीरा आश्चर्यचकित होते. तिचे डोळे मोठे होतात. आंब्याचं झाड? मीरा विचारते. काकू हसत बोलतात. हो गं, तो रोज पाणी घालायचा त्या झाडाला, अगदी प्रामाणिकपणे. माझ्या पदराला धरून छोट्याशा पायाने धावत यायचा आणि म्हणायचा, आई हे झाड मोठं झालं की याचे आंबे फक्त मी खाणार, कोणालाच मी दुसरे आंबे देणार नाही. अगदी गोड होता बघ. त्याच्या त्या छोट्याशा हट्टी प्रेमात मी सुद्धा हरवून जायचे. मीरा त्या झाडाची आठवण काढून मनाशीच विचार करू लागते. म्हणजे आत्ता कळलं मला, त्या दिवशी मी जेव्हा त्या झाडाचे आंबे तोडले तेव्हा सरांना एवढा राग का आलेला होता. ते झाड केवळ झाड नव्हतं, ते त्यांच्या बालपणाचा एक भाग होता, त्यांच्या आईचं प्रतीक होतं. म्हणून त्यांनी कधीच आंबा खाल्ला नाही. तो चव विसरण्यापेक्षा ती आठवण पुन्हा जागी होईल याची त्यांना भीती होती. आणि मीरा, तुला माहिती आहे का गं, माझा आरव ना शेवयाची खीर म्हणजे जीव की प्राण. दररोज केली ना तरी कंटाळायचा नाही. मी त्याच्यासाठी खास ड्रायफ्रूट्स घालून खीर बनवायचे. कधी त्याचा वाढदिवस, कधी परीक्षा पास, कधी फक्त तो आनंदी होता म्हणून. कोणताही निमित्त असो, शेवयाची खीर हवीच असायची. काकू थोडं हसतात आणि डोळ्यात पाणी तरळतं. माझ्या हाताची चव म्हणजे त्याच्यासाठी प्रेमाचं एक रूप होतं. मी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त त्या एका वाटीत बघायचे गं. हे ऐकताच मीरा एका झटक्याने आठवणीत हरवते. तिच्या मनात ती एक प्रसंग पुन्हा एक जिवंत होतो. ती पहिली वेळ होती जेव्हा मीरा घरी शेवयाची खीर बनवते. सगळ्यांना आवडायची म्हणून तिने मन लावून बनवलेली. पण जेव्हा आरवने ती पाहिली तेव्हा तो चिडतो, तिच्यावरती ओरडतो. माझी परवानगी न घेता तू अशा गोष्टी का करतेस? त्याचे डोळे भरून आलेले असतात पण तो लपवतो. ती खीर न खाता ताट दूर सारतो. मीरा मनात विचार करते, आत्ता समजलं, त्या दिवशी तो चिडला नव्हता, तो दुखावला गेला होता. ती खीर त्याच्यासाठी केवळ गोड पदार्थ नव्हता, ती त्याच्या आईची आठवण होती. आईच्या हातची शेवयाची खीर. आणि मी जेव्हा ती खीर बनवली तेव्हा त्यांच्या जखमा उगाळल्या गेल्या म्हणून तो स्वतःला सावरू शकला नाही. काकू एक एक करून बऱ्याच काही गोष्टी मीराला सांगत होत्या. आरवच्या लहानपणाच्या आठवणी, त्याच्या आवडीनिवडी, त्या दोघांमधलं नातं. त्या प्रत्येक शब्दामध्ये एक आईचं खोल प्रेम आणि वेदनेचा स्पर्श होता. मीरा मात्र शांतपणे, पूर्ण एकाग्रतेने त्या प्रत्येक गोष्टी कान देऊन ऐकत होती. कारण हे सगळं आता तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. तिला त्या आठवणी आता जपायच्या नव्हत्या, तर पुन्हा आरवच्या आयुष्यात जिवंत करायच्या होत्या. आरवचं मन जरी कठोर झालं असलं तरी त्या कठोरतेखाली अजून एका छोट्या मुलाची आठवण जपणारा, प्रेम शोधणारा आरव दडलेला होता. हे मीराला जाणवायला लागलं होतं. काकूंच्या डोळ्यातून कधी अश्रू येत होते तर कधी स्मित. त्या आठवणी बोलताना कधी त्या हसत होत्या तर कधी डोळ्यात थबकून ओल्या डोळ्यांनी काही क्षण थांबून जात होत्या. कधी त्यांनी शेवयाची खीर सांगितली, कधी आंब्याचं झाड, कधी आरवचा पदर पकडून मागे मागे फिरणं. आणि हे सगळं ऐकताना मीराच्या मनामध्ये एकच गोष्ट स्पष्ट होती, हे सगळं मला परत आणायचं आहे. अगदी 2 ते 3 तास अशा काकूंनी मीराला आरवच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. कधी गोड, कधी कडबड, पण प्रत्येक आठवणीमध्ये एक आईचं तुटलेलं पण अजूनही धडपडणारं प्रेम दडलेलं होतं. मीरासुद्धा शांतपणे, आदराने आणि पूर्ण एकाग्रतेने त्या आठवणी ऐकत होती. ती आज केवळ ऐकत नव्हती तर मनात साठवत होती, कारण आता तिच्यापुढे एक उद्दिष्ट होतं, आरवच्या आयुष्यात त्याच्या आईवडिलांचं प्रेम परत आणायचं. तेवढं तिच्या मोबाईलवर एक ट्यून वाजते. ती पटकन मोबाईल उघडते. आरवचा मेसेज आलेला होता.
मी पुढच्या 15 मिनिटात निघतोय ऑफिसमधून. हे वाचतात मीराचं मन थोडं धडधडायला लागलं. ती पटकन काकूंकडे वळते. काकू, मला खरंच निघायला हवं. आरव सरांचा मेसेज आलेला आहे. 15 मिनिटात ते घरी येणार आहेत. जर त्यांना समजलं ना की मी कुठे गेलेले होते तर ते 1000 प्रश्न विचारतील. कुठे गेली होतीस, कोणासोबत आणि का? आशा काकू हसत पण डोळ्यात थोडंसं पाणी घेऊन बोलतात. हो हो ग बाळा, मी समजते सगळं. तू निघ आता. पण मी एक सांगते, तू जे बोललीस ना ते माझ्या मनाला मोठा दिलासा देऊन गेलं बघ. मीरा काकूंचा हात पकडते. काकू, मी तुम्हाला आज इथं एकच शब्द देते. लहानपणी आरव सरांनी तुमच्यासोबत जे आयुष्य जगलं तेच आयुष्य मी परत आणेन. ते दिवस परत येतील आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांचं प्रेम परत मिळेल. हाच माझा निर्धार आहे. काकू हलकंसं स्मित करतात. मीरा, तू खूप मोठं काम करत आहेस ग. बघ आता पुढे काय करतेस. आणि हो, मला सगळं सांगत जा बरं का कॉलवर. आरव कसा वागतो, तो कसा वाटतो, सगळं काही. हो काकू, तुमचा आरव खूप चांगला आहे आणि आता सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही फक्त नवीन स्वप्न बघायला सुरुवात करा. कारण लवकरच तुमचा मुलगा पुन्हा एकदा तुमच्यासमोर उभा राहणार आहे आणि ते लवकरच तुम्हाला आई म्हणून हाक मारणार आहेत. आशा काकू हळव्या आवाजात म्हणतात. हो ग मीरा, तू म्हणतेस तसंच होऊ दे. कधी एकदा माझ्या आरवच्या तोंडून आई हा शब्द पुन्हा ऐकते असं वाटतंय ग. तेवढ्या ते थोडं थांबतात आणि विचारात पडल्यासारखं म्हणतात. पण मीरा, तू आरवच्या घरी मागच्या वेळेस म्हणाली होतीस की तू तिथे काम करतेस. पण काय काम करतेस ग तिथे? मला काही आठवत नाही. आता मात्र मीरा क्षणभर गप्प होते. ती मान खाली घालते. कारण आधी जे काही कारण दिलं होतं ते केअरटेकरचं होतं. पण आता ते अर्धवट वाटत होतं. आता ती केवळ काम करणारी मुलगी नव्हती, ती आरवच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती. मीरा, काय झालं सांग ना. काय काम करतेस तू आरवच्या घरी? काकू, मी आरव सरांच्या घरी केअरटेकर म्हणून काम करते. म्हणजे घरातली साफसफाई, जेवण, त्यांना काय हवं नको ते पाहणं, ह्या सगळ्या माझ्या जबाबदारी आहेत. अच्छा, मग माझ्या आरवची नीट काळजी घे बरं का. त्याला चांगलं खायला घाल आणि वेळेवर झोपायला लाव. त्या हसतात आणि डोळे थोडे ओलावतात. हो काकू, अजिबात काळजी करू नका. मी माझ्या मनापासून सगळं काही करत असते त्यांच्यासाठी. आशा काकू थोडा डबा पिशवीतून काढत बोलतात. मीरा, एक अजून विनंती आहे. हो काकू, बोला ना, काय झालं? मीरा, मी ना आज सकाळी खव्याचे गुलाबजामुन बनवलेले होते. आरवला ना साधे गुलाबजामुन अजिबात आवडायचे नाहीत, फक्त खव्याचेच आवडायचे. लहानपणी काही साजरं करायचं म्हणलं की आई खव्याचेच हवे असं म्हणायचा. आज तू भेटलीस म्हणून पटकन बनवले. हे त्याला पण दे. पण तू सांगू नकोस की हे मी दिलेले आहेत. सांगितलं तर तो खाणार नाही ग. आणि आपली भेट झाली हे सुद्धा सांगू नकोस. हो काकू, मी काहीच सांगणार नाही. आणि मला खात्री आहे हे गुलाबजामुन ते नक्की खातील. तुमचं प्रेम आहे त्यामध्ये, त्यांचं लाडकी आठवण. काकूंच्या डोळ्यात पाणी येतं. मीरा त्यांच्या पाया पडते. काकू, आता मी निघते. 15 मिनिटात आरव सर घरी येणार आहेत. काही समजलं तर विचारतील. पण आता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमचा आरव पुन्हा एकदा तुमचा होणार आहे. मला कळवत जा गं पोरी काय होतंय ते. आणि माझ्या आरवची नीट काळजी घे. आशा काकू मधुर हसून बोलतात. हो काकू. मीरा तिथून निघून जाते, हातात गुलाबजामुन घेऊन, मनात एक नवीन सुरुवात घेऊन. आशा काकू अजूनही तिच्याकडे एकटक बघत राहतात. आता त्यांच्या मनालाही खात्री वाटू लागलेली असते. माझा आरव परत येईल आणि एक दिवस तो पुन्हा आई म्हणून मला हाक मारेल. चला गाईज, आजचा हा भावनिक आणि खास भाग तुम्हाला कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आज मीराने घेतलेले ते खव्याचे गुलाबजामुन ते आरवला ती कशा पद्धतीने देते, तो त्यावर काय रिॲक्ट करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरवच्या मनात दडून बसलेलं आई हे भावनिक नातं खरंच जागं होईल का, हे सगळं आपल्याला समजेल पुढच्या भागामध्ये. पुढील भाग मिस करू नका, कारण कथा आता एक नवीन वळण घेणार आहे. आपल्या कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे प्रेमरंग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.